माधव भंडारी, संजय राऊतांच्या वक्तव्याचा तुम्ही निषेध करता का? आवटी साहेब, मला माझी भूमिका मांडू द्या. तुमची भूमिका मी कशाला मांडू? बोला ना, तुम्ही बोला. हा, संजय राऊत जे बोलले ते त्यांची भूमिका आहे. आमचा त्या भूमिकेशी काही संबंध नाही. त्यांना जे त्यांना म्हणायचं असेल ते त्यांनी जरूर म्हणावं. त्याच्याबद्दल ज्यांचा आक्षेप असेल त्या आक्षेप घेतील. त्या आक्षेपांना त्यांना जे उत्तर द्यायचं ते देतील. आमचा त्याच्याशी काही संबंध नाही. माझ्या पक्षाबद्दल जे विचारलं, साक्षी महाराज आणि त्यांच्यासारखे बोलणारे आणखीन एक दोघे जे होते त्यांना पक्षाने शोकॉज नोटिसा दिल्या, त्यांच्यावरती कारवाई चालू केली. त्यामुळे आमची भूमिका स्पष्ट आहे. 1948-1950 मध्ये तयार केलेल्या घटनेच्या प्रस्तावनेमध्ये धर्मनिरपेक्षता हा शब्द नव्हता, समाजवाद हा शब्द नव्हता. डॉक्टर आंबेडकरांनी ते तयार केली, पंडित नेहरू त्या तयार करण्यामध्ये होते, तरी त्यावेळेला ते शब्द वापरले नाहीत. ही जर या दोघांना चूक वाटत असेल तर त्याच्याबद्दल त्यांनी बोलावं की पंडित नेहरू आणि डॉक्टर आंबेडकर यांना समजलं नाही म्हणून. आणि 1976 मध्ये ज्या परिस्थितीमध्ये हे दोन शब्द घातले ती सगळी परिस्थिती लोकशाहीची परिस्थिती होती असं जर यांचं म्हणणं असेल तर त्यांनी जरूर म्हणावं. पण तरी सुद्धा एकदा संविधानामध्ये समाविष्ट केलेल्या शब्दांबद्दल आमचा आक्षेप काही नाही. आम्हाला या धर्मनिरपेक्षता आणि अतुल लोंढे मगाशी 2000 वर्षांचा इतिहास सांगत होते. कुठला 2000 वर्षांचा इतिहास? कुणाचा? ज्यांची नावं घेतली त्यांनी ते सगळे या देशामध्ये आक्रमक घडून आले होते. हे मान्य आहे का तुम्हाला? आणि हे जर तुम्हाला मान्य असेल तर मग तुमची मांडणी याच्यामध्ये तुमच्या स्वतःच्या मनामध्ये खूप संभ्रम आहे. त्यामुळे अशा पद्धतीची मांडणी करून तुम्ही तुमची भूमिका मांडू शकत नाही. जे आता चर्चा चालली आहे, खरं म्हणजे ओबामांच्या भाषणाची चर्चा करणार आहोत असं मला सांगितलं होतं. विषय हा सांगितलाच नव्हता मला. पण ओबामांच्या भाषणामध्ये तुम्ही धार्मिक स्वातंत्र्याबद्दल बोलतात. ओबामांच्याच भाषणामध्ये त्यांनी दोन्ही देशांसमोरचं जे दहशतवादाचं आव्हान आहे त्याचा उल्लेख ज्या पद्धतीने केला त्याची का नाही चर्चा करत? आपल्याला जेवढं सोयीचं आहे त्याचीच फक्त चर्चा तोंड वाजवत राहायचं आणि जे मुद्दे आपल्याला नकोय त्यांच्याबद्दल लोकांना भ्रमात ठेवायचं हे कामाचं नाही. आजच्या चर्चेचा विषय असा, बराक ओबामांच्या भाषणाशी काही संबंध नाही. आजची चर्चा पूर्ण वेगळे. भाई जगताप, तुमचं काय म्हणणं? बोला संजयजी. हा, भाई जगताप. असं आहे की संजयजी, मला थोडासा वेळ द्या. त्याचं कारण असं आहे की भंडारी ज्येष्ठ आहेत, आमचे मित्र आहेत आणि नेहमीच्या त्यांच्या पद्धतीने ते तो किल्ला लढवण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु आज देशाच्या जनतेसमोर त्यांचं खरं स्वरूप जे आहे ते ह्या गेल्या 8 महिन्यात ते दिसायला लागले. जे देशाच्या जनतेला आम्हाला काय वाटतंय, सोडावं. देशाच्या जनतेने आपल्याला पूर्ण बहुमत दिलंय, याचा स्वीकार आम्ही केलेला आहे. आणि 5 वर्ष तुम्ही ह्या ज्या चुका करणार आहात, अशा पद्धतीने लोकशाहीला कुठं नखं लावणार आहात, ज्या पद्धतीने याचा घटनेचा अनादर करणार आहात, त्या वेळेला तुम्हाला आम्ही सवाल विचारणारच, तुम्हाला आवडो नाहीतर न आवडो. त्यामुळे तुमच्या त्या भाषेने आमच्यावर काही परिणाम होणार नाही. कारण तुमच्या भाषेमध्ये फक्त अहंकार आणि सत्तेचा माज हाच फक्त लपलेला आहे. वस्तुस्थितीपासून दूर जाण्याचा जो प्रयत्न करत आहात तो आपल्याला फक्त या ठिकाणी सांगू इच्छितो. संजयजी, आपण एक लक्षात घ्या, 15 ऑगस्ट 1947 साली एकाच देशाचे 2 भाग झाले, ज्याचा उल्लेख सुरुवातीला झाला. एक पाकिस्तान झाला आणि एक हिंदुस्थान झालं. आम्ही सर्व धर्म समभावाचा हे घेतला, विडा घेतला आणि त्या पद्धतीने पुढे चाललो. पाकिस्तानाने जो याचा धर्मावर आधारित त्यांनी आज देश तयार केला. आज त्या देशाची परिस्थिती काय आहे मला सांगण्याची आवश्यकता नाही. आणि फक्त पाकिस्तानच नाही, जगभरामधल्या ज्या देशांनी अशा पद्धतीने धर्माच्या आधारावर जे देशाची निर्मिती केली आहे, आज त्याच देशांमध्ये अशा भाई तुमचा मुद्दा पोहोचला. आपल्याकडे वेळ कमी आहे. राम पुनियानी मला सांगा, मगाशी माधव भंडारी असं म्हणाले की जे काही उल्लेख केले अतुल लोंढेंनी तो आक्रमकांचा इतिहास आहे. भारतीय संस्कृती फार वेगळी आहे. भारतीय संस्कृतीकडे तुम्ही नक्की कसं बघता आहात आणि माधव भंडारी काय म्हणतायत? देखिए, भारतीय संस्कृति को इतने छोटे समय में समझना बहुत मुश्किल है. इसके अलग अलग फेजेस हैं. जैसे आर्यों के यहाँ के युग के साथ एक अलग संस्कृति चालू होती है, यहाँ के लोगों से उनका मेल जोल होता है. उसके बाद जिनको कहा जाता है कि आक्रामक थे, उसमें मैं याद दिला दूं कि बाबर जो यहाँ आए थे
उनको यहाँ आने का निमंत्रण न्योता राणा सांगा नाम के राजा ने दिया था। ये राजाओं में जो लड़ाई होती थी, वो लड़ाई में आगे भी अगर हम जाके देखें तो अकबर की बात होती है, औरंगज़ेब की बात होती है, तो इनको केवल आक्रामक कह के हम रुक जाएं तो वो गलत होता है, क्योंकि वो इस सभ्यता संस्कृति के भाग बने। एक बात मैं आपको याद दिलाना चाहता हूँ कि औरंगज़ेब के दरबार में जो अधिकारी थे उसमें 34% अधिकारी ये हिंदू थे। दूसरी बात जो सब महाराष्ट्र के लोग ज़्यादा अच्छे से जानते होंगे ये कि औरंगज़ेब की तरफ से शिवाजी महाराज से बातचीत करने जो आता था उसका नाम था राजा जय सिंह। तो एक मिली जुली सभ्यता थी, इसको केवल आक्रामक जो है वो लूट कर चले गए, वो एक पीरियड था। उसके बाद ऐसा पीरियड आया जबकि कुछ मुसलमान राजा यहाँ भारत के कुछ भागों में बस गए, और भारत की इस प्रकार की बाउंड्री तो ये बहुत बाद में बनी, ये एक बात है। दूसरा मैं जो बात पे ध्यान दिलाना चाहता था, जो धर्मनिरपेक्षता पे सवाल उठाए जा रहे हैं, वो ज़्यादा हमको देखना चाहिए, उसको आज़ादी के आंदोलन से जोड़ के देखना चाहिए। क्या आज़ादी के आंदोलन में केवल हिंदू शामिल हुए? ये बात कहना बिल्कुल गलत है। आज़ादी के आंदोलन में हिंदू, मुसलमान, क्रिश्चियन सभी धर्मों के लोग महात्मा गांधी के नेतृत्व में आए। तो ये सबसे बड़ी आधारशिला है हमारे भारत देश की, हमारे भारतीय संविधान की, भारतीय मूल्यों की। राम पुनियाने तुमच्या या मुद्द्याला माधव भंडारींना काही उत्तर द्यायचंय? ज्या पद्धतीची मांडणी राम पुनियानी करतायत, याच पद्धतीची मांडणी ह्या तथाकथित डाव्या मंडळींनी, साम्यवादी आणि समाजवादी मंडळींनी गेली 60-65 वर्ष केली. हे इतिहासाचं विकृतीकरण होतं. बाबरा असो किंवा आणखीन कोणी असो, हे कोणी या देशामध्ये पर्यटक म्हणून आले नाहीत. हे सगळेजण या देशामध्ये आक्रमक म्हणून आले, ह्या देशामधली संपत्ती लुटण्यासाठी आले आणि त्यांच्या ह्याच्यामध्ये बखरींमध्ये ह्याच्या नोंदी आहेत. त्यामुळे इतिहासाचं खरी चर्चा करायची ती वेगळी. कॉम्रेड भालचंद्र कांगो, तुम्ही डाव्या विचारवंतांनी, डाव्या कार्यकर्त्यांनी इतिहासाचं विकृतीकरण केलं असं माधव भंडारींचं म्हणणं आहे. काय म्हणणं आहे तुमचं? विकृत मनोवृत्ती सध्या मोकाट. पाऊण तास आपण एकाच रंगाचे लोक, विकृत मनोवृत्ती. कॉम्रेड कांगोना बोलू द्या जरा. हा भंडारीजी, मला असं वाटतं आता मला आपण बोलून द्यावं. गेल्या 8 महिन्यामध्ये विकृत मनोवृत्तींच्या अनेक पैलू आपण भारतामध्ये बघत असताना माधव भंडारींना फक्त मी एकच सांगू शकतो की भारतामध्ये पहिला ख्रिश्चन आणि पहिला मुस्लिम हा भारताच्या केरळमध्ये आले, साऊथमध्ये आले. तिथे कधीही आक्रमण झालं नाही. तिथे पहिली मस्जिद, भारतातली पहिली मस्जिद ही केरळमध्ये आली. ती एका हिंदू राजांनी बांधली. चर्च देखील हिंदू राजांनी बांधलं. तेव्हा ही जी इतिहासाचं विकृतीकरण करण्याचा आणि एका रंगात घोळण्याचा प्रयत्न तुमच्याकडनं होतो, तो आतापर्यंत सफल झाला नाही आणि आता तुम्हाला संधी मिळते म्हणून करण्याचा प्रयत्न करतात. त्याच्याने इतिहास वेडावाकडा तोडला जाईल, पण सत्य लपवता येणार नाही. ओबामा काय म्हणाले पुन्हा एकदा लक्षात घ्या. ओबामा हे म्हणाले की भारत हा बहुरंगी, बहुढंगी, बहुवंशिक, बहुभाषिक देश आहे आणि ते त्याचं वैशिष्ट्य आहे. ते जपण्याचा प्रयत्न केला तरच भारत श्रेष्ठ होईल. हा त्यांचा मेसेज तुम्हाला मान्य आहे की नाही, हा खरा प्रश्न. माधव भंडारी, आपल्याकडे वेळ कमी आहे. मला एक सांगा, धर्मनिरपेक्षता, सर्वसमावेशकता हे भारताचं बलस्थान आहे, हे तुम्हाला मान्य आहे किंवा नाही? नाही, हे मान्य किंवा अमान्य करण्याचा मुद्दाच कुठे उद्भवतोय. हे अत्यंत वास्तव आहे की ही बहुरंगीमध्ये एकता असलेला हा देश आहे. ही संस्कृतीच बहुरंगी आहे. याच्यामध्ये विविध भाषा आहेत, विविध पंथ उपासना आहेत, सगळं आहे आणि हे सगळेजण मिळून भारत होतो. याच्याबद्दल कुणाच्याच मनात दुमत नाही, कुणाच्याही मनात शंका नाही. पण आपण सगळी मंडळी ज्या पद्धतीचा काथ्याकूट करतात त्याच्यामधून आपल्याला एका समाजाला वेगळं करायचंय, एका समाजाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करायचंय आणि त्याच्या आधाराने तुम्हाला राजकारणाची पोळी भाजायची, हे तुमचं घाणेरडं राजकारण आहे. बाकी त्याच्यामध्ये काही दम नाही. मगाशी माधव भंडारी, भाई जगताप असं म्हणाले की ओबामांनी जी धर्माच्या अनुषंगाने भूमिका मांडली त्या भाजपला कान पिचक्या होत्या. तुम्ही असं मानता का? अगदी अजिबात नाही. अगदी. कारण त्याच्यामध्ये ओबामानी अमेरिकेमधल्या आणि भारतामधल्या दहशतवादाची तुलना केली. ती भाई जगताप कान पिचक्या नव्हे, कानच बरोबर आहे. कारण भाई जगताप आणि काँग्रेस
भाई जगताप आणि काँग्रेस या मंडळींना आता असंच कुठल्या तरी बुडत्या काड्या शोधण्याचा प्रयत्न करावा लागतो. अतुल लोंढे, आपल्याकडे वेळ कमी. अतुल लोंढे, बोला, बोला. अतुल लोंढे. नाही, आम्हाला नाही. त्याच्याबद्दल काही म्हणणं तुम्ही जे काही करत आहात, एक अतुल लोंढे बोला. तुम्ही जे या देशाच्या लोकशाहीला जो डाग लावण्याचा प्रयत्न अतुल करत लोंढे, आहात, आपल्याकडे या वेळ कमी. देशाची अतुल लोंढे बोला. लोकशाही खिळखिळ करण्याचा प्रयत्न करत संजयजी, मला फक्त आहात, एवढंच त्यावेळेला भाई आम्ही जगताप, त्याच्या भाई विरोधात जगताप, चर्चा आणीबाणी करणार. विश्लेषक, या आणीबाणीमध्ये देशाच्या लोकशाहीचं काय एक केलं, एक आणीबाणीमध्ये सेकंद. अतुल लोंढे, अतुल लोंढेंना बोलू द्या. भाई अतुल लोंढेंना बोलू द्या. अतुल लोंढे, हे विसरू नका. संजयजी, मला फक्त एवढंच म्हणायचं आहे, भाई आपण पण आता त्या माधव भंडारी साहेबांचं अभिनंदन केलं पाहिजे. आपण ज्या गोष्टीसाठी एवढी चर्चा करत होतो, ती धर्मनिरपेक्षता, ती बहुसंस्कृतता, ती विविधतेत एकता त्यांनी शेवटी मान्य केलेली आहे आणि त्यांना हे मान्य Yes, करावं खरं लागलं म्हणजे आहे. त्या खरं म्हणजे पद्धतीने सगळेच मुद्दे महत्वाचे आहेत. पाहिजे. माझ्याकडे वेळ कमी आहे, माझा वेळ संपत आलेला आहे. बराक ओबामा म्हणाले भारताकडे विवेकानंद आहेत, भारताकडे आहेत गांधीजी, पण त्याच भारताकडे संजय राऊत आहेत आणि आहेत साक्षी महाराज सुद्धा. त्याचं काय? धर्मावर आधारित राजकारण कराल तर संपाल असा इशारा दिला ओबामा यांनी. अवघ्या जगात जे वेगळेपण आहे तेच आपण नाकारत आहोत. आपलं धर्माच्या आधारावर उभा असलेला पाकिस्तान दुभंगला, भारत मात्र दिमाखात झेपावला. आज पाकिस्तानच्या एकूण लोकसंख्ये एवढे मुस्लिम भारतात आहेत, हिंदू बहुसंख्य आहेत, ख्रिश्चन आहेत, शीख आहेत. याला म्हणतात भारत. अवघ्या युरोपियन युनियनमध्ये मिळून जेवढ्या भाषा आहेत तेवढ्या एकट्या भारतात आहेत, त्याही अधिकृत. या भारतावर आणि या संविधानावर हल्ला करायचा आहे कोणाला? बुद्ध कबीर भीमराव फुले या भूमीत जन्मले, त्यांनी जनजीवन फुलवले. शेजारीने सखे ग बाई, हा वारसा आहे माझ्या देशाचा. ते घटनेत तर आहेच, पण ते इथल्या मातीत आहे. ही नाळ पाकिस्ताननं तोडली म्हणून त्यांचं हे झालं. आपण तोडली तर काय होईल याची कल्पनाही करवत नाही. भारतीय राज्यघटनेवर हल्ला कोणीच करू शकत नाही, कारण तुम्ही आणि मी, आपण 125 कोटी भारतीयांनी हा देश जपला आहे. हा देश धर्मनिरपेक्ष आहे, हाच सूर होता आणि हा देश धर्मनिरपेक्ष राहील. या संकल्पासह, सर्व नामवंतांच्या आभारासह आज इथंच थांबूया. तुमच्या आतल्या आवाजासह पाहत आणि ऐकत रहा आवाज महाराष्ट्राचा.